in our chapter Enhancement of Food Production. Today we are going to study Indian hybrid crops, mutation breeding, plant breeding for developing a resistance to insect pest and tissue culture. Some high yielding hybrid crop varieties, that is wheat and rice. Wheat in India, semi-dwarf varieties of wheat and rice are selected. In 1960s, wheat and rice production increased tremendously. Norman E. Burlong developed semi-dwarf varieties of wheat. Wheat varieties are Sonalika and Kalyan Sona are semi-dwarf varieties. Semi-dwarf varieties of rice are IR8 and Taichung Native I. Semi-dwarf varieties of rice are IR8 and Taichung Native First. Other rice varieties are Jaya and Ratna are developed in India and also Vijaya, Padma, Kanti, Jayanti. Other high-yielding varieties of wheat are Sonara 64, Lemra Rajo 64A, Sapd Lerma, Sharbati Sonara are the varieties of wheat. Sugarcane varieties are sugarcane. India is one of the major sugar importer country of world. Saccharum officinarum is a tropical species of sugarcane grown in South India with high sugar content and high yield. This species is not grown in North India because of it is very susceptible to all serious crop diseases. Saccharum barberi is a native of North India and Saccharum officinarum belong to South India. Saccharum officinarum has thicker stem and high sugar content, but it does not grow well in North India. These two varieties means Saccharum barberi and Saccharum officinarum were crossed to get the desirable qualities of both, means high sugar content, thicker stem and the ability to grow in North India. Varieties are Co 419, Co 421, Co 453 are high yielding and having high sugar content are developed in India at Coimbatore, means in Tamil Nadu. Some varieties of millets. Millets means grass-like varieties. Hybrid maize varieties are Ganga, means Saped Ganga, Ganga 3. Jawar variety is Co 12 and Bajra variety is Napid have been successfully developed in India. These varieties are high yielding and resistant to water stress. प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीने व्हीट आणि राईसच्या नवीन नवीन व्हरायटी शोधून काढलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला परीक्षेत लक्षात ठेवायच्या म्हणजे व्हरायटी कोणत्या कोणत्या, कशाची व्हरायटी कोणती कोणती आहे ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्यामध्ये आपण व्हीटच्या व्हरायटी म्हणजे इंडियामधली सेमीडॉर्फ व्हरायटीज मधली ची व्हरायटी सोनालिका अँड कल्याण सोना शब्द लक्षात राहायला पाहिजे. व्हीटची व्हरायटी सोनालिका अँड कल्याण सोना. सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस म्हणजे मध्यम उंचीच्या व्हरायटीज ऑफ राईसची व्हरायटी आहे IR8 अँड तायचांग नेटिव्ह फर्स्ट. IR8 अँड तायचांग नेटिव्ह फर्स्ट. नंतर राईसच्या व्हरायटी ज्या इंडियामध्ये शोधून काढलेल्या आहेत त्या व्हरायटी कोणत्या आहेत तर जया आणि रत्ना. जया अँड रत्ना आर डेव्हलप्ड इन इंडिया. ही सगळी मुलींची नावं असल्यामुळं लगेचच लक्षात राहतात. राईसच्या व्हरायटी जया अँड रत्ना. आणखीन ज्या राईसच्या व्हरायटी आहेत त्या कोणत्या तर महत्त्वाच्या व्हरायटी म्हणजे जया अँड रत्ना. बाकीच्या व्हरायटी राईसच्या म्हणजे विजया, पद्मा, कांती, जयंती. दुसऱ्या हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ व्हीटची व्हरायटी हाय यील्डिंग सोनारा 64, लेम्रा राजो 64A, सॅपड लेर्मा, शरबती सोनरा. तुम्ही ऐकून माहीत असेल तुम्हाला आपण गहू शरबती वापरतो म्हणजे ती एक हाय यील्डिंग व्हरायटी व्हीटची हाय यील्डिंग व्हरायटी आहे. नंतर शुगरकेनमध्ये
शुगरकेनची हाय यील्डिंग व्हरायटी प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं कशी काढलेली आहे शोधून, तर सॅकॅरम बार्बेरी इज अ नेटिव्ह ऑफ नॉर्थ इंडिया. नॉर्थ इंडियाची सॅकॅरम बार्बेरी ही व्हरायटी आहे आणि साऊथ इंडियाची सॅकॅरम ऑपिसिनॅरम ही व्हरायटी आहे. सॅकॅरम ऑपिसिनॅरम ही काय आहे तर चांगली व्हरायटी आहे. का चांगली व्हरायटी आहे? तिचं स्टेम थिक आहे आणि तिच्यामध्ये शुगर कंटेंट जास्त आहे. परंतु बट इट डज नॉट ग्रो वेल इन नॉर्थ इंडिया. परंतु ती नॉर्थ इंडियामध्ये वाढू शकत नाही आहे, कारण तिच्यावरती डिसीज लगेचच पडतो. मग आपल्याला काय हवं आहे तर सॅकॅरम ऑपिसिनॅरम ही व्हरायटी नॉर्थ इंडियामध्ये पाहिजे आहे. ही चांगली व्हरायटी नॉर्थ इंडियामध्ये पाहिजे आहे. परंतु नॉर्थ इंडियामधली व्हरायटी आढळून येणारी व्हरायटी म्हणजे सॅकॅरम बार्बेरी. म्हणजे ती नॉर्थ इंडियामध्ये वाढण्यासाठी लायक व्हरायटी कोणती आहे तर सॅकॅरम बार्बेरी. परंतु तिच्यामध्ये थिकर स्टेम नाही आहे, हाय शुगर कंटेंट नाही आहे. जर प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं दोन या व्हरायटीचा जर क्रॉस केला, म्हणजेच कुठल्या व्हरायटी सॅकॅरम बार्बेरी आणि सॅकॅरम ऑपिसिनॅरम या दोन व्हरायटीचा क्रॉस केला, आणखी असं करून नवीन व्हरायटी शोधून काढल्या ज्या व्हरायटीमध्ये हाय शुगर कंटेंट आहे, थिकर स्टेम आहे आणि ॲबिलिटी टू ग्रो इन नॉर्थ इंडिया अशी व्हरायटी आहे. अशा व्हरायटी कोणत्या आहेत? ज्या सॅकॅरम बार्बेरी आणि सॅकॅरम ऑपिसिनॅरम यांचा क्रॉस करून प्लांट ब्रीडिंगने शोधून काढलेल्या आहेत. त्या व्हरायटी म्हणजे को 490, को 421, को 453. High yielding and having high sugar content are developed in India. नेक्स्ट वन इज मिलेट. मिलेट मीन्स कसे? तृणधान्य म्हणजे गवतासारखी धान्य. त्यामध्ये हायब्रिड मेजची हायब्रिड व्हरायटी कोणती आहे जी रेजिस्टंट टू डिसीज आहे? कुठली तर गंगा 3. नंतर ज्वारची व्हरायटी को 12. बाजराची व्हरायटी नॅफॅड. ही व्हरायटी आहे त्या प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं शोधून काढलेल्या आहे. दीज व्हरायटीज आर हाय यील्डिंग अँड रेजिस्टंट टू वॉटर स्टेज. हाय यील्डिंग म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वॉटर स्टेज कंडिशनमध्ये चांगल्या येणाऱ्या या व्हरायटी आहेत. नेक्स्ट पॉईंट इज प्लांट ब्रीडिंग फॉर डिसीज रेजिस्टन्स. Plant breeding for disease resistance. Pathogens like fungi, bacteria and viruses causes different diseases to crop plants, which decreases crop yield. Such diseases can be controlled by various physical, chemical and biological method. But most effective, cheapest and convenient method is used. Disease resistance character is controlled genetically. This character is transferred in desirable variety through plant breeding techniques. Some common crop disease by fungi are brown rust of wheat, red rot of sugarcane, late blight of potato. Bacterial diseases are black rot of crucifer. Viruses controlled pathogens are tobacco mosaic viruses. These are plant diseases. Method of some disease resistance plant developed are. काही व्हरायटी डिसीज रेजिस्टंट व्हरायटी प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं शोधून काढलेल्या व्हरायटी व्हीटमध्ये आहे. व्हरायटीचं नाव आहे हिमगिरी. लीप अँड स्ट्राईप रस्ट. पानामध्ये जी रस्ट म्हणजे तांबेरा पडलेला असतो, पीठवर पडणारा तांबेरा, याच्यावर शोधून काढलेली व्हरायटी आहे हिमगिरी. ब्रासिका मीन्स मोहरीची व्हरायटी आहे पुसा श्रावणीम. ही त्याच्या ब्रासिकावरती पडणारे व्हीट रस्टला कंट्रोल करणारी व्हरायटी. म्हणजे ही जर व्हरायटी लावली तर हा डिसीज आपल्याला पडत नाही, तर ती व्हरायटी ब्रासिकाची आहे पुसा श्रावणीम. कॉलीफ्लावर मीन्स फ्लावरची व्हरायटी पुसा शुभ्रा. ब्लॅक रॉट अँड कर्ल ब्लाइट ब्लॅक रॉट व्हरायटीला रोगास बळी पडू नये म्हणून आपण व्हरायटी जर कॉलीफ्लावरची चांगली लावायची असेल तर पुसा शुभ्रा ही व्हरायटी प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं शोधून काढलेली आहे. चिली म्हणजे मिरचीवर पडणारा चिली मोजॅक व्हायरस किंवा टोबॅको मोजॅक व्हायरस अँड लीप कर्ल या व्हरायटी जर
हे डिसीजेस आपल्याला जर नको असतील तर व्हरायटी आपण कुठली लावायची, तर पुसा, सदाबहार ही व्हरायटी आपण लावून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट इज म्युटेशन ब्रीडिंग. Mutation is a sudden heritable change in the genotype caused naturally. It can also be introduced by application of chemical mutagens, natural mutagens or chemical mutagens. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन क्रोमोसोम्स. क्रोमोसोम म्हणजे जे हेरिटेबल कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये जे जीन्स आहे DNA वरती, त्याच्यामध्ये एखादा जीन चेंज केला तर सगळं काही पुढचं चेंज होतं. असा जर आपण चेंज केला, सडन चेंज इन क्रोमोसोम, तर असं जर चेंज केला तर आपण त्या हेरिटेबल जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये बदल करू शकतो. त्यामध्ये आपण म्युटाजिन्स वापरू शकतो. तर म्युटाजिन्स म्हणजे एजंट्स मीन्स म्युटेशन चेंज करण्यासाठी जे आपण वापरणार आहोत, जे एजंट वापरणार आहोत त्याला म्हणायचं म्युटाजिन्स. तर काही नॅचरल म्युटाजिन्स आहेत, काही केमिकल म्युटाजिन्स आहेत. म्युटाजिन्स म्हणजे सडन चेंज इन क्रोमोसोम, त्यासाठी जे आपण केमिकल वापरणार आहोत त्यांना म्युटाजिन्स असं म्हणायचं. नॅचरल म्युटाजिन्स आर हाय टेम्परेचर, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 अँड एक्स-रे, UV रेज यांचा जर वापर केला, आपण वारंवार हाय टेम्परेचरचा वापर केला तर DNA मध्ये म्हणजे त्या जीनवरती काहीतरी इफेक्ट होतो आणि म्युटेशन घडून येतं. हाय टेम्परेचर, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2, एक्स-रे अँड UV रेज. Some chemical mutagens are nitrous acid, EMS means ethyl methyl sulfonate, mustard gas म्हणजे मोहरीचा गॅस, मस्टर्ड गॅस किंवा कॉल्चिसिन. हे आपण केमिकल म्युटाजिन्स वापरून आपण प्लांट ब्रीडिंगमध्ये नवीन व्हरायटी आपण तयार करू शकतो. सीड्स आर इरिटेड बाय CO16 exposed to UV bulbs, एक्स-रे मशीन्स इट्सेट्रा. सीड्सना सुद्धा आपण एक्स-रे मशीनच्या द्वारे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो आणि म्युटेशन घडवून आणू शकतो. म्युटाजिन्स कॉज जीन म्युटेशन अँड क्रोमोसोमल ॲब्रेशन्स मीन्स थोडासा बदल. म्युटाजिन्समुळं केमिकल जीन म्युटेशन होतं आणि क्रोमोसोमलमध्ये ॲब्रेशन होऊ शकतं. द ट्रीटेड सीडलिंग, असं ट्रीट केलेलं सीडलिंग मीन्स छोटंसं रोपटं, आर देन स्क्रीनड फॉर रेजिस्टन्स टू डिसीज, पेस्ट, हाय यील्ड इट्सेट्रा. एक्झाम्पल जगन्नाथ variety of rice, NP 836 variety of wheat, Indore 2 variety of cotton, Regina 2 variety of cabbage, etc. are the varieties of mutagens. Next point is plant breeding for developing resistance to insect pest. प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं अशा काही व्हरायटी शोधून काढलेल्या आहेत की ज्या व्हरायटी रेजिस्टंट टू इन्सेक्ट पेस्ट आहेत. इन्सेक्ट कीटकं, पेस्ट मीन्स अळ्या, यांच्यावरती रेजिस्टंट असणाऱ्या व्हरायटी. इन्सेक्ट being herbivores incur heavy loss in the quantity and quality of crops. Resistance in crop can be developed by following ways. First way, development of morphological character like hairy leaves in cotton and wheat develop vector resistance from Jassid and cereal leaf beetle respectively. आपण डेव्हलपमेंट ऑफ मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे एखादं झाड असेल त्याच्यामध्ये जर एखादा इन्सेक्ट किंवा पेस्ट त्याच्यावरती जास्तीत जास्त वारंवार अटॅक करत असेल तर तो करू नये यासाठी त्या प्लांटवरती मॉर्फॉलॉजिकल जर आपण काहीतरी बदल केला तर तो इन्सेक्ट किंवा पेस्ट त्याच्यावरती वाढू शकणार नाही. तर असं आपण काय केलेलं आहे प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं, तर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर मीन्स काय केलेलं आहे तर हेरी लीव्ज इन कॉटनमध्ये जे लीव्ज आहेत ते पातळ न असतात, ते लीव्ज हेरी केलेले आहेत आणि वीटमध्ये सुद्धा हेरी लीव्ज केलेले आहेत. त्यामुळं तो त्याच्यावरती व्हेक्टर रेजिस्टन्स टू जसीड या इन्सेक्टला तो व्हेक्टर रेजिस्टन्स आहे. नंतर सिरियल लीफ बिटल ह्याच्यावरती रेजिस्टन्स आहेत. नंतर सॉलिड स्टेम इन व्हीट लीड्स टू रेजिस्टन्स टू स्टेम बरोबर.
व्हीटमध्ये जर स्टेम जर मऊ असेल तर मऊ स्टेमवरती लगेचच इन्सेक्ट पेस्ट अटॅक करू शकतात, कारण त्यामध्ये आत घुसून ते पोकळ करू शकतात. परंतु जर आपण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर जर चेंज केलं, त्याचं स्टेम जर सॉलिड स्टेम बनवलं तर रेजिस्टन्स टू स्टेम बरोरर मीन्स खोड पोकरणारी अळी याला आळा घालू शकतो. तर आपण व्हरायटी तयार करताना सॉलिड स्टेम म्हणजे घट्ट स्टेम असणारी व्हरायटी आपण तयार करू शकतो. बायोकेमिकल कॅरेक्टर्स प्रोव्हाइड रेजिस्टंट टू इन्सेक्ट अँड पेस्ट. काही बायोकेमिकल कॅरेक्टर जर आपण त्याच्यामध्ये केलं, म्हणजे आपण त्यातले केमिकल जर बदलले प्लांटमध्ये, तरीसुद्धा इन्सेक्ट पेस्टवरती आपण आळा घालू शकतो. फॉर एक्झाम्पल, हाय अस्पार्टिक ॲसिड अँड लो नायट्रोजन अँड शुगर कंटेंट इन मेजमध्ये जर आपण लो नायट्रोजन अँड शुगर कंटेंट लो केलं, नायट्रोजनचं कंटेंट आणि शुगर कंटेंटचं लो केलं आणि अस्पार्टिक ॲसिडचं कंटेंट जर हाय केलं, तर रेजिस्टन्स अगेन्स्ट स्टेम बरोरला आपण रेजिस्ट करू शकतो. मेजमध्ये माक्यामध्ये जर खोड अळी असते, खोड कुरतडणारी जी अळी असते, ती का कुरतडते, ती शुगर कंटेंट, ती मेजचा जो खोड आहे, स्टेम आहे, तो गोड असतो, म्हणजे शुगर कंटेंट हाय असतं, त्यासाठी ती कुरतडून खात असते. मग आपण जर प्लांट ब्रीडिंग या टेक्नॉलॉजीनं लो नायट्रोजन अँड शुगर कंटेंट जर लो केलं स्टेममधलं आणि अस्पार्टिक ॲसिडचं कंटेंट जर वाढवलं, तर ही स्टेम बरोबर करणारी अळी तिथं राहू शकणार नाही. असं आपण मॉर्फोलॉजिकल चेंज करून सुद्धा आपण, म्हणजे बायोकेमिकल चेंज करून सुद्धा आपण प्लांट ब्रीडिंगनं नवीन व्हरायटी शोधून काढू शकतो. द नेक्टरलेस कॉटन हॅव्हिंग, म्हणजे नेक्टरचं कंटेंट कमी करायचं कॉटनमध्ये, हॅव्हिंग स्मूथ लिव्ज डेव्हलप रेजिस्टन्स अगेन्स्ट बॉलवर्म. म्हणजे कॉटनचा जो बॉल आहे, त्या बॉलमध्ये जे वर्म्स असतात ते जर आपल्याला नको असतील, कारण भविष्यात आपल्याला कापूस मोठा कॉटन बॉल मिळावा अशी अपेक्षा असते, तर हा कॉटन बॉल खाणारी बॉलवर्म आहे, तो येऊ नये यासाठी आपण नेक्टरलेस कॉटन जर तयार केला, तर आपण प्लांट ब्रीडिंग या टेक्निकनं जर तयार केला तर चांगल्या प्रतीचा आपण कापूस मिळवू शकतो. तर आपण वेज बघितले, डेव्हलपमेंट ऑफ मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, सॉलिड स्टेम, बायोकेमिकल कॅरेक्टर्स चेंज केले, नंतर नेक्टरलेस कॉटन आपण तयार करू शकतो. अशा काही व्हरायटी आहेत. तर ब्रासिका म्हणजे मोहरीची, ती व्हरायटी इन्सेक्ट मोहरीवर वाढणारा अफीड म्हणजे तुडतुडा, तर तुडतुडा पडू नये यासाठी प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं शोधून काढलेली व्हरायटी आहे पुसा गौरव. फ्लॅट बीनची व्हरायटी आहे. फ्लॅट बीनवरती, बीन मीन्स पावटा, त्याच्यावरती व्हरायटी इन्सेक्ट पेस्ट असणार कुठला, तर जसीड्स, ॲपिड्स अँड फ्रूट बरोबर, म्हणजे फळामध्ये असणारी कीड ही होऊ नये म्हणून पुसा सीम 2, पुसा सीम 3 या व्हरायटी जर लावल्या तर आपण नवीन या प्लांट ब्रीडिंग शोधून काढलेल्या या व्हरायटी आहेत. नंतर ओक्रा ही काय आहे, तर भेंडी आहे. तर भेंडीमध्ये आपण बघितलं असेल तर काळ्या अळ्या असतात, तर शूट अँड फ्रूट बरोबर असतात. तर ह्या भेंडीमध्ये अळी आपल्याला जर नको असतील तर आपण पुसा सावनी आणि पुसा A4 ह्या जर व्हरायटी प्लांट ब्रीडिंग टेक्नॉलॉजीनं शोधून काढल्या तर आपण चांगल्या प्रतीची भेंडी आपण